वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवलेली असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी केलेलं आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे वैभव नाईकही उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। आगामी काळामध्ये अजून काही कोकणातले नेते पक्ष सोडतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असं आम्ही ऐकतो आहोत। तुमच्या कानावर त्याची बातमी आहे का? आम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातूनच चर्चा ऐकतो, तसं मला काय माहिती नाही आहे। तर आम्ही तर नावाचं सांगतो की चर्चा होते वैभव नाईक येणार किंवा अजून कोणी, तुम्हाला असं माहिती त्यांची पण चौकशी सुरू झाली आता? हो बरोबर आहे। तर ते काय संपर्कात आहेत किंवा तुम्हाला वाटतं? नाही, मला काहीच माहिती नाही, ती जबाबदारी माझ्याकडे नाही आहे। त्यांनी यावं असं वाटतं का? ते यावं असं वाटतं का? ती जबाबदारी सध्या मला वाटतं उदय सामंतांकडे असावी, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली। अच्छा, ते तर नाण्याची जबाबदारी आहे। तुम्ही आता हिंट पण तुम्ही थेटच बोलतात सांगणार, पण येतील असं तुम्हाला वाटतं का? त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सांगायचं झालं तर? तेही कदाचित त्यांना अशाच प्रकारचा त्रास झाला असेल, तुमची माहिती आहे का? त्यांना अँटी करप्शनचा त्रास होतोय, झाला नाही, पक्षांतर्गत त्यांना काही असा त्रास? तुम्ही कधी एखादा फोन करून विचारा, ते सांगतील। ह्या कोकणामध्ये सावंतवाडीपासून आपल्या मनामध्ये मंडणगड नाही म्हणू आपण, चिपळूणपर्यंत कोणाला किती त्रास होतो, किती त्रास झाला, काय आतमध्ये खतखत आहे, काहीतरी विचारा, तुम्हाला ते सांगतील सर्वजण। आज पाडा वाचतील। पण तुम्ही सांगितलं मग तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न झाला, पण या सगळ्या गोष्टी अजूनही पक्षाच्या लक्षात येत नाहीत? यायला उद्धव ठाकरेंचं चुकतंय असं म्हणणार नाही मी, कारण शेवटी ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली मी काम केलेलं आहे।